सर्वांनी व्यवस्थित आणि दादांच्याबद्दल आस्था असलेली आपण सगळे बंधुभगिनी. चव्हाण यांच्यामध्ये एक अतिशय श्रद्धेखाली पण मनापासूनचा आनंद देणारा हा आजचा सोहळा आहे. चव्हाण स्वतः एक उत्तम साहित्यिक होते. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग होता. पण स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य लोकांच्या जीवनामध्ये कसा दिसेल याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारे, विचार करणारे, धोरण आखणारे एक प्रशासन करून त्याचा लौकिक हा संबंध देशामध्ये होता. त्याच्याबद्दल साहित्याच्या संबंधी, नाट्याच्या संबंधी त्यांना अशी आस्था होती आणि या सगळ्या क्षेत्राच्या लोकांना जोडून ठेवावं, त्यांच्याशी सुसंवाद ठेवावा याबद्दल त्यांना अतिशय आस्था होती. अनेक लोक त्याच्यामध्ये होते. त्या मालिकेमध्ये लादू महाराजांचा उल्लेख हा पत्रकारांनी करावा. लादू एक उच्च दर्जाचे कवी होते याच्यामध्ये मी सांगायची गरज नाही. मराठीचं वाचन त्यांचं आहे, काव्याच्या संबंधीचा अभ्यास त्यांचा आहे, उत्कृष्ट मराठी चित्रपट त्यांनी पाहिले. या सगळ्यामध्ये लादू महाराज हे पत्रकारांना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून त्यांचं आणि सावंतसाहेबांचं जे एक आगळं असं नातं होतं. सावंतसाहेब गेल्याच्या नंतर आम्ही लोकांनी सगळ्यांनी सावंतसाहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये काही लोक या संस्थेमध्ये असलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली. त्याच्यामध्ये नामदेव लादू महाराज यांचं नाव आहे आणि ते जाईपर्यंत या जगाचा नियम घेईपर्यंत या सुलतान चव्हाण सेंटरच्या ही जी कार्यकारिणी आहे, मॅनेजिंग काउन्सिल आहे, विश्वस्त आहे, या सगळ्यामध्ये ते होते. त्यांचा एक रुग्णालयामधलं या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा या सुलतान मगाशी सांगितल्याप्रमाणे या साहित्याच्या संबंधी अतिशय आस्था असलेले असे राजकारणी होते. सहजच ते बोलून जायचे आणि त्या बोलून जाण्यामधून काही ना काहीतरी एक वेगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या मनासमोर उभं राहायचं. मला आठवत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात याचं सिनियर एक धरण वाढलं. त्या धरणाचं नाव उजनी आणि उजनी हे दुष्काळी भागाला अतिशय फलदायी ठरणारी अशी ती योजना आहे. ती उजनी आणि त्या उजनीची खालची जी नदी आहे ती नदी आज आपण चंद्रभागा म्हणतो. तिची पंढरपूरला पोचते. ती नदी जी पंढरपूरला जाते ती नदी उजनीला आजवली आणि सावंतसाहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की त्या सगळीला आदर होतो. पांडुरंगा तुझी ही चंद्रभागा आम्ही या ठिकाणी आजवली. तुझं दर्शन करण्यासाठी महाग असल्याच्या कानाकोपऱ्यातून पुन्हा कानाचा नव्या धंद्याचा विचार न करता हा तुझा भक्त त्या ठिकाणी येत असतो. तो अस्वस्थ होईल त्याची या ठिकाणी चंद्रभागा आम्ही आजवल्यामुळे. पण तू काही चिंता करू नको, तुझ्या दर्शनाला तो येईल, पण ते दर्शन आगळं वेगळं असेल. या चंद्रभागेच्या पाण्यातून जो शेती करेल त्याचं ज्वारीचं कणीस जे बाहेर निघेल आणि त्या कंसाचा प्रत्येक दाना हा
त्या वारकऱ्याला, त्या शेतकऱ्याला तुझं दर्शन देईल याचा उद्देश अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील या दोघांच्या संबंधी. चव्हाण साहेबांचा ज्याचा उल्लेख या ठिकाणी औरंगाबादचा केला अनेक वेळेला, त्यांच्या औरंगाबादला दौरा असल्याच्या नंतर शक्यतो मी कथाक्षरने जायचा प्रयत्न करायचो. आणि त्याचं कारण मला असं वाटायची नवी पिढी वेगवेगळ्या कुटुंबाची ही साहित्याच्या संबंधी ज्यांना आस्था आहे त्यांचा आणि चव्हाणसाहेबांचा सुसंवाद व्हावा अशा प्रकारची त्यांची इच्छा असायची. आणि ती जुळं आम्ही करत असतो. आणि ते शासन चालू असायचे. दिवसभराचे कार्यक्रम संपले की सूर्यदाजी नावाचं तिथलं गेस्ट हाऊस आहे, की संध्याकाळी त्या गेस्ट हाऊसमध्ये महाराज चव्हाणसाहेबांच्याबरोबर आणि आम्ही सगळे गेलो. आणि हे सगळी तरुण कवी साहित्यिक आम्ही एकत्र त्या ठिकाणी बसलेलो असायचो. आणि चव्हाणसाहेब या सगळ्या नव्या नवोदित कवितांना प्रोत्साहित करायचं. मला आठवतं जवाहर तासोर नावाचा बंजारा समाजात एक तरुण कवी साहित्यिक आणि तिथला शिक्षक. आणि त्याच्यामध्ये एक दिवशी तोही त्या बैठकीत होता. चव्हाणसाहेबांचे काय जवळ काय हल्ली काय नवीन महिन्याच्या नंतर त्यांनी सुरू केलं. काय सुरू केलं? सवन कविता वगैरे असतोच आहे, पण कवितेचा अर्थ असा की आमच्या हातोऱ्याने छंदीनं त्या दगडातून आम्ही तुमच्या सरकाराची वृत्ती खोलली आणि त्यासाठी आम्ही मेहनत केली. त्या आमच्या मेहनतीतून आमच्या गावातून त्या दगडातून तुमचा सरकार उभा राहिला. तुम्ही सन्मानाने त्याला मंदिरात घेऊन ठेवलं. तुम्ही त्याची पूजा अर्चा करता. आणि आज आम्ही कोणत्याही उपेक्षित म्हणून त्या मंदिराचा प्रवेशच बंद करता. आता तुम्हीच सांगा की तुमच्या सरकाराचा भाग आम्ही आहोत का आणखीन तुम्ही आहोत या प्रश्न टाकले. त्या जवाहरने त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. सांगायचं तात्पर्य की अशा सगळ्यांना बोलून प्रोत्साहित करणं, त्याचा सन्मान करणं हे काम कथाक्षर चव्हाणसाहेबांच्याकडून होत असेल. आणि त्याच्यामध्ये फार मोठी भर ही महाराजांनी दिलेली असायची. आणखीन एक आमचं ठिकाण असायचं आणि ते म्हणजे उजळी कांचन. उजळी कांचनला काही शेतकरी, अतिशय उत्तम प्रकारचे शेतकरी, आणि त्यांना साहित्याचा उद्देश जास्त असायचे. आणि पुणे शहरामधून उजळी कांचन जवळ असल्यामुळं पुण्यातले काही साहित्याच्या संबंधीचे आस्था असलेले अनेक मान्यवर त्या ठिकाणी जास्त असतात. पु ल देशपांडे असतील, व्यंकटेश माडगूळकर असतील, गजी असतील, आणि हे सगळी मंडळी कधी कधी जात असताना चव्हाणसाहेब प्रत्यक्षाने लावजूला सुद्धा त्या ठिकाणी बोलून घेतात. आणि मग एकदा लावजूंची कविता सुरू झाली आणि एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली. मला आठवते की फुलंनी सांगितलं आता हे झोझो यांचं सुरू झालेलं आहे, हे काही थांबणार नाही. याचा आनंद आपण वेगवेगळ्या आणि खऱ्या असताना तो आनंद सगळेजण त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून ज्याचं शेतीवर खरं प्रेम आहे, जो आयुष्यभर शेतीच्यासाठी, शेतीचं तयार होणाऱ्या संपत्तीच्यासाठी जो जगला त्याच्या मनापासूनचं समाधान मिळालं. आणि तेच खरं समाधान मानण्याच्यासाठी त्यांनी आपला आयुष्याचा दृष्टिकोन ठेवला. आणि त्याच्या फायद्याशी हा बरेच त्याच्यासारख्या परिसरामध्ये अतिशय उच्च दर्जाचा साहित्यिक हा जन्माला आला. तो बळीराजाची सेवा करण्याच्यासाठी आणि त्या बळीराजापासून प्रेरणा घेऊन उत्तम प्रकारचं साहित्य निर्मिती करण्याच्यासाठी अतिशय लोकमान्य झालेलं होतं. आणि म्हणून चव्हाण त्यांच्याचा कार्यक्रम या ठिकाणी असल्याच्या नंतर चव्हाण सेंटरमध्ये चव्हाण साहेबांना ज्या व्यक्तींच्या संबंधीची प्रचंड आस्था होती
अशापैकी नामदेव हे एक अत्यंत महत्त्वाचे घटक होते आणि म्हणून त्याचं जे चव्हाणांचं विवादबंध होतं नंतरच्या काळामध्ये पुढच्या पिढीमध्ये त्याला याच्यामध्ये सातत्य शिकवायचं असेल तर दोघांनाही ज्या गोष्टीच्या संबंधीच्या असतात या गोष्टीच्या संबंधीचा उपक्रम या ठिकाणी सुरू करावा ही भूमिका आमच्या कमिटीने स्वीकारली आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या 6 महसूल विभागातून 6 उत्तर प्रदेशातले शेतकरी आणि साहित्यिक यांना शोधून त्यांना सन्मानित करावं चव्हाणांच्या आठवणीने असा उपक्रम हातामध्ये घेतला आणि त्याचा फायदा सुद्धा आज या ठिकाणी होतो याचा मला मनापासूनचा आनंद आहे ज्यांचा सन्मान केला त्या प्रत्येक गोष्टीचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आगत्यानं आणि असतेनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द